तर मित्रांनो कोणते ते टॉप 10 अनसोल्ड प्लेयर्स होते या IPL ऑक्शनमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो नंबर 10 वर आहे चेतन साकरिया. तर चेतन साकरिया मित्रांनो एक इंडियाचा चांगला यंग प्लेअर होता, कॅप्ट इंडियाचा प्लेअर होता, इंटरनॅशनल लेवलला सुद्धा इंडियाला रिप्रेझेंट केलेले, तो अनसोल्ड गेलेला आहे. तर चेतन साकरिया असेल 10 नंबरला. तर मित्रांनो 9 नंबरला आहे विजय शंकर. हो मित्रांनो विजय शंकर सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे. एक ऑलराऊंडर, ऑलराऊंडर कमी होते या ऑप्शनमध्ये, त्याच्यामध्ये इंडियाचा ऑलराऊंडर एक चांगला प्लेअर होता. एखादा नंतर तुम्हाला बॅटिंग करून दिली असती, बॉलिंग सुद्धा 2-3 ओव्हर काढून दिले असते, तर एक चांगला बॅकअप म्हणून सुद्धा चांगला प्लेअर होता विजय शंकर. तर तो सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे. तर विजय शंकर असेल 9 नंबरला. तर मित्रांनो 8 नंबरला आहे मयंक अग्रवाल. तर मागच्या वेळेस डिपेंडिंग चॅम्पियनच्या टीममधून खेळलेला मयंक अग्रवाल सुद्धा या ऑप्शनमध्ये अनसोल्ड गेलेला आहे. एक चांगला प्लेअर होता, एक टॉप ऑर्डरमध्ये किंवा मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग केली असते, ॲज अ बॅकअप प्लेअर म्हणून सुद्धा चांगला होता, किंवा प्लेइंग 11मध्ये सुद्धा तो खेळला असता. सो मयंक अग्रवाल सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे. तर मयंक अग्रवाल असेल 8व्या नंबरला. 7व्या नंबरला आहे मित्रांनो करण शर्मा. तर करण शर्मा इंडियाचा एक लेग स्पिनर बॉलर. हा थोडा एज आहे त्याची, 38 इयर्स ओल्ड आहे, बट स्टील एक इंडियाचा लेग स्पिनर होता, चांगला स्पिनर होता. तो सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे. ॲज अ बॅकअप म्हणून सुद्धा राहिला असता कोणत्या टीम्समध्ये, पण तो सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे. सर करण शर्मा असेल 7व्या नंबरला. तर मित्रांनो 6व्या नंबरला आहे रहमानुल्लाह गुरबाज. तो गुरबाज सुद्धा अफगाणिस्तानचा ओपनर, T20 मध्ये चांगला एकदम अटॅकिंग बॅटिंग करणारा प्लेअर. हा सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे मित्रांनो. तर रहमानुल्लाह गुरबाजला कोणीच पिक केलं नाही ऑप्शनमध्ये. तर रहमानुल्लाह गुरबाज असेल 6व्या नंबरला. 5व्या नंबरला आहे मित्रांनो इंग्लंडकडून येणारा चांगला ओपनिंग बॅट्समन, चांगला T20 मध्ये चांगला स्कोर करणारा, सनरायझर्स हैदराबादकडून खेळलेला आहे. देन लास्ट इयरला मुंबई इंडियन्सकडून खेळलेला आहे जॉनी बेरेस्टो. तर जॉनी बेरेस्टोला सुद्धा कुणी पिक केलेलं नाही या ऑप्शनमध्ये. सो 5व्या नंबरला असेल जॉनी बेरेस्टो. तर 4थ्या नंबरला आहे मित्रांनो गिराट कॉडझी. साऊथ आफ्रिकेकडून येणारा चांगला बॉलर, जो स्टार्टिंगच्या ओव्हर्समध्ये सुद्धा बॉल स्विंग करू शकतो, लास्टमध्ये बॉलिंग करू शकतो, डेथमध्ये सुद्धा हार्ड लेंथ हिट करणारा, चांगले बाउन्सेस मारणारा हा प्लेअर गिराट कॉडझी. हा सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे ऑप्शनमध्ये. सो 4थ्या नंबरला असेल गिराट कॉडझी. तर 3 नंबरला आहे मित्रांनो नवीन उलक. तर अफगाणिस्तानकडून येणारा चांगला बॉलर, जो डेथमध्ये सुद्धा बॉलिंग करू शकत होता, स्टार्टिंगला सुद्धा चांगला बॉल स्विंग करण्याची क्षमता ठेवतो. तर हा अफगाणिस्तानचा बॉलर सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे IPL ऑप्शनमध्ये. तर नवीन उलक आहे 3 नंबरला. तर 2 नंबरला आहे मित्रांनो RCB कडून सुद्धा हा खेळलेला प्लेअर आहे मायकल ब्रेसवेल, जो न्यूझीलंडकडून येतो. चांगला ऑलराऊंडर प्लेअर आहे, लेफ्ट हँड बॅटिंग करतो, चांगली बॉलिंग स्पिन बॉलिंग करतो. सो हा ऑलराऊंडर सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे या IPLच्या ऑप्शनमध्ये. असं वाटत होतं की कोणत्या पॉईंटला CSK बीड करेल, बट CSKने सुद्धा बीड केलेलं आहे मायकल ब्रेसवेलला. सो मायकल ब्रेसवेल असेल 2 नंबरला. तर 1 नंबरला आहे मित्रांनो डेव्हन कॉन्वे. हो डेव्हन कॉन्वे सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलेला हा डेव्हन कॉन्वे न्यूझीलंडचा ओपनर, एक चांगला प्लेअर होता. 2022मध्ये चेन्नई सुपर किंग्सने याला विकत घेतलं होते 1 करोडच्या बेस्ट प्राईजवर. त्यानंतर 2025ला सुद्धा ऑप्शनमध्ये 6.25 करोडला त्याला घेतलेलं होतं ऑप्शनमध्ये बाय करून CSKने. सो पंजाब किंग्स सुद्धा मागच्या वेळेस 2025मध्ये डेव्हन कॉन्वेच्या मागे होती, बट त्यांना घेता आला नाही. चेन्नई सुपर किंग्सने परत एकदा रिटर्न केलं. तर त्याचा तुम्ही ॲव्हरेज बघितला 2025मध्ये. 2023ला ज्यावेळेस चेन्नई सुपर किंग्स त्यांचं IPL जिंकली होती, 5वं टायटल ज्यावेळेस जिंकलं होतं, तर त्यांनी ऑलमोस्ट 52च्या ॲव्हरेजने बॅटिंग केलेली आहे. IPLमध्ये 52ची ॲव्हरेज असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. 52च्या ॲव्हरेजनी 672 रन्स केले 16 इनिंग्समध्ये. स्ट्राईक रेट अराउंड 145. सो एवढा चांगला प्लेअर सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे, कुणी सुद्धा घेतलेलं नाही आहे. डेव्हन कॉन्वेला सुद्धा 2025मध्ये परत एकदा चेन्नईने 6.25 करोडला त्याला महागारी सुद्धा घेतलेलं होतं ऑप्शनमधून. सो ह्यावेळेस त्याला एकच सीझन 2025चं जरा खराब गेलं. त्याचं 6 इनिंग्समध्ये 156 रन केले, 26ची ॲव्हरेज. सो एकच सीझन नंतर CSKने त्याला ड्रॉप केलेलं आहे. ड्रॉप केल्यानंतर त्याला कुणीच घेतलेलं नाही आहे. सो एक चांगला प्लेअर होता. त्याचं थोडं स्टॅट्स पण आता इंटरनॅशनल लेवलमध्ये कमी होत होत्या, बट चान्स द्यायला पाहिजे होता त्याला. सो डेव्हन कॉन्वे सुद्धा अनसोल्ड गेलेला आहे. सो डेव्हन कॉन्वे असेल 1 नंबरला. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.